हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सध्या पावसाळा चालू आहे, सगळीकडे असं थंडीचं वातावरण चालू आहे. तर मलाही सध्या तब्येत थोडीशी डाऊन झालेली आहे. तर ना स्वयंपाक करताना मी काय करते, पायाखालती नेहमी ते पाय पुसणे किंवा मॅट वगैरे ठेवत असते कंटिन्यू. कारण आपण इथं स्वयंपाक करताना म्हणजे घंटो आपण इथं उभारून राहतात, परंतु पायाखाली आपले पाय थंड गाऱ्या फरशीला लागतात. तर इतके ती थंडी सगळी असं शोषून घेते, पाय अंगामध्ये जाते. आणखीन दुसरा त्रास पायदुखीचा वगैरे म्हटलं तर मी असं मॅट वगैरे खाली टाकते आणि त्याच्यावरती उभा राहून आणि स्वयंपाक करते. आणि कंटिन्युअसली स्वयंपाक माझं म्हणजे सध्या म्हणजे अगोदर म्हणजे तब्येत होती तर त्यावेळेस मी काय करायचे म्हणजे 2 ते 3 दिवस सर्दी वगैरे झाल्यासारखं झालं ना, तर कंटिन्युअस उभा राहून किंवा मला स्वयंपाक करायचं हे झालं की ते चपात झाली की भात झाली की भाजी झाली की चटणी वगैरे असं करत नाही आहे. तर एक काम करत आहे, बसत आहे, थोडंसं असं करत आहे. तर इथं मी ठेचा बनवायला घेतला होता. खूप दिवसातून ठेचा मी बनवत होता. तर ह्यांनी ना असे हिरवे टोमॅटो आणले होते. तर मिरच्या वगैरे भाजले, लसूण पण थोडंसं भाजले, जिरे पण भाजले. जिरे पटपणी भाजायचं आणि काढायचं, नाही तर जिरे करपतात. आणि मग टोमॅटो भाजत नाहीत लवकर, तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा म्हणजे तेल टाकून आणि वरती झाकण टाकायचं, म्हणजे ते वाफून निघतात. तर माझं हे मिरचीचा ठेचा वगैरे सगळं असं काढून झालेला होता, कुटून झालेला होता. तर टोमॅटो टाकल्याने ना हे थोडंसं असं मोठा दिसत आहे, पण हा टेस्टला खूप मस्त झाला होता, अप्रतिम लागत होता हा टेस्ट. तर मी म्हटल्यासारखं की एक काम झाले की मी थोडंसं इकडं तिकडं बघत आहे वगैरे. तर इथं खुशीचं पहा, खुशीनं त्याच्या फ्रेंडच्या घरी गेलेली होती. तर यायला तिला थोडासा लेट झाला होता. म्हणजे 4ला शाळा सुटती, पण ती 4ला शाळा सुटल्यानंतर ती डायरेक्टच्या फ्रेंडच्याच घरी उतरली. 5 वाजले, अक्षरशः 6 वाजले तरीसुद्धा तिचा पत्ता नव्हता. मग तिच्या फ्रेंडच्या आईचा कॉल आले की असं असं खुशी आली आहे वगैरे. तर असू दे म्हटलं, कारण सध्या घरी पण तिची फ्रेंड वगैरे नाही आहे, गावाला गेली. तर तिला असं एकटं वाटत आहे. तर त्याच्यामुळे तिला असं वाटते की कोण भेटेल मला खेळण्यासाठी वगैरे, असं तिचं सध्या चालू आहे. पण हट्ट नाही करत की मी जाणारच येणारच. तर त्या दिवशी ती मला न सांगताच गेली होती, परंतु परत म्हटली की मी बाबांना विचारलं होतं म्हटली. तर 7 वाजले होते. तर तिचं जेवण चालू होतं 6:30-7. आणि थोडंसं म्हणजे पाऊस वगैरे नव्हता, म्हणजे पाऊस नव्हता, थोडंसं असं उजाडलेलं होतं वातावरण थोडंसं. आणि इथं मला संध्याकाळचं रुटीन म्हणजे जे की एकदम अगदी शांत असतं, दिवाबत्ती वगैरे करत होते मी. तर दिवा लावायची अशी आवश्यकताच नाही आहे, कारण दिवा तर असं कंटिन्युअसली चालूच राहतो जोपर्यंत तिथं काजळी चढत नाही तोपर्यंत. काजळी आली की दिवा शांत होत असतो. तर म्हणजे माझं पण बरोबर 24 तासानंतर काजळी चढते आणि दिवा शांत होतो. तर दिवा शांत होण्याच्या आधीच मी तो काजळी काढते आणि दिवा कंटिन्यू चालू ठेवत असते. फक्त तेल त्यात ओतायचं आणि ते काच वगैरे पाहताना तर ते अप्रतिम आहे बरं का माझ्यासाठी. तर कारण इथं ओपनली सगळ्या खिडक्या वगैरे, इकडून गॅलरीचा दरवाजा आहे, समोरून दरवाजा आहे किचनमध्ये, तर त्याच्यामुळे सगळं वारं येतच राहतं. तर ते काच त्याच्यावर ठेवल्यामुळं ना असं म्हणजे वारं वगैरे लागत नाही आणि दिवा विझत नाही आहे. नाहीतर माझं अगोदर असं चालू होतं की दिवा विझतोय असं वगैरे. तर इथं आणि महादेवांना म्हणजे जे पुरुष देवता आहेत ना, तर त्यांना नेहमी अशा फुलवातीच लावायच्या, लांबकी वात नाही लावायची. तर त्याचं तोंड वरती असतं. तर कुठलेही पुरुष देवता असले ना तर त्यांना फुलवातीच लावायच्या. भले त्या तेलात का लावणार तुम्ही चालतं, पण फक्त एवढंच की फुलवाती लावायच्या. त्यांना अशा वळलेल्या वाती, लांबक्या वाती नाही चालत. तर इथं मी महादेवांचं छोटंसं इथं तयार केलेलं आहे घरातल्या घरातच. तर बेल वगैरे इथं येत आहे, एक पान वगैरे, आणि त्याचे जुने पानं गळून पडलेत आणि नवीन 2 ते 3 पानं त्याला आलेले आहेत बेलपत्राला. तर इथं पाहू शकता तुम्ही. आता मी तुळशीला पण इथं बाहेर दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर आपलं शुभम करोती वगैरे तर सगळ्यांना माहितीच आहे. सदाकाळचे आपले काय स्तोत्र वगैरे असतात ते सगळं म्हणायचं. तुळशीचा पण एक मंत्र असतो, तर तुळशीला पण तो मंत्र म्हणायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा एक मंत्र आहे, आणि तुळशीचा एक सेपरेट असा एक मंत्र आहे, तो एक म्हणायचा आणि दिवा ठेवून दिला.
आता बाहेर पण वारं सुटतं म्हणून मी बाहेर पण काचेचा दिवा ठेवते. तर तुम्हाला मी मध्ये एक व्हिडिओ टाकला होता ना, की आम्ही एक झाडं तोडून आणले होते. फांटे इतक्या छोट्या अशा कळ्या होत्या त्या जास्वंदीच्या. तर मी ते झाडं लावले होते. बघूयात म्हटलं आलं किंवा न आलं. आणि ह्यांनी एक कांडी लावली होती ते काटेओका हे पहा, म्हणजे किती ते असं तुटकं फुटकं दिसतं ना. मी म्हटलं तुम्ही लावताय खरं पण ते नाही येणार बघा म्हटलं, परंतु त्यांचंच खरं ठरलं आणि त्यांच्यात फाटीला अशा खूप साऱ्या अशा म्हणजे कोंब त्याला नवीन आलेले होते. खूप सारे कोंब आलेले दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता इथं तर पहा एकदम वरच्याच टोकाला कोंब आलंय. तर ना माझ्या सध्या मोबाईलला काय झालं माहिती नाही आहे. खुशी सतत घेते ना, तर कधी असं फोटो वगैरे काढले ना, तर तिनं असं काय करून ठेवले की कॅमेराच म्हणजे असं क्लिअर दिसत नाही आहे. तर तुम्ही समजून घ्या. आणि ह्याची मी कटिंग केली होती त्या झाडाची, शोचं झाड आहे ते. तर खुशीचा इथं अभ्यास चालू होता. तर माझा अर्धा स्वयंपाक झालेला होता, म्हणजे फक्त चटणी काढून झाली होती ठेचा. आता मला पुढचं डाळ भात चपाती किंवा भाकरी फोन करून यांना विचारायचं होतं. तर डाळ आणि भात तर कंटिन्युअसली रोज रात्री असतंच बरं का. म्हणजे कोणाला चपाती नको भाकरी नको असेल तर डाळ भात खाऊ शकतात, त्यांना ऑप्शन आहे. तर रोज संध्याकाळी कंटिन्यू मी सध्या डाळ भात करत आहे. डाळ म्हणजे सपक डाळ नाही, म्हणजे वरण केल्यासारखं. आणि आता हे स्टीलचं कुकर मी आणलं होतं ना, तर ह्यात खूप छान असं म्हणजे भात शिजत आहे, खिचडी डाळ वगैरे खूप छान सगळे पदार्थ ह्यात शिजत आहेत बरं का. म्हणजे वरून शिट्टीतून पाणी येत नाही आहे, काय नाही आहे. म्हणजे एक 3 ते 4 शिट्ट्यामध्ये तर अगदी ते शिजून निघत आहे. आणि म्हणजे करपण्याचं टेन्शन नाही आहे, काय नाही आहे. म्हणजे खूप छान मला हे कुकर लागले बरं का. थोडं कॉस्टली लागलं पण असं लाईफ टाईमसाठी तर खूप छान हे कुकर माझ्यासाठी लागलेलं आहे. तर इथं मी डाळ लावलेली आहे. तर सध्या सगळ्या घरात माझं फिरून करून सगळं स्वयंपाक माझं चालू असतं. फायनली डाळ भात माझं लावून झालेलं होतं. आणि आता इथं खुशीचा अभ्यास चालू होता. म्हटलं खुशी काय करते पाहूयात म्हटलं. तर सध्या तिला सर सांगत नाही आहे, फक्त नोटबुकवरती तिला अभ्यास देत आहे. तर मी तिच्याकडून रोज एक बुकचं पान सोडून घेत आहे. आणि हे पहा, तिचा अभ्यास कमी असतो पण तिचा राडा भरपूर असतो रे बाबा. तर फायनली ती तिचं आवडते पण बरं का. तर आता मी माझा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा. माझे व्हिडिओ कसे वाटते ते नक्की सांगा. आणि आता मी माझा व्हिडिओ संपवते. तुम्ही सगळेजण तुमची काळजी घ्या, कारण सध्या पावसाचं वातावरण चालू आहे. बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.